त्या हसण्यामागचं सत्य. ती स्त्री हसली होती, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. तो स्वीकार होता. जणू खूप दिवसांपासून ती या क्षणाची वाट पाहत होती. स्त्री हळू आवाजात म्हणाली, "बस अनु, घाबरू नकोस. आता सगळं सांगते." मी काहीच बोलू शकले नाही. अमोल खाली मान घालून उभा होता. मी स्वतःला सावरलं. मी विचारले, "तू कोण आहेस? आणि माझ्या नवऱ्याशी तुझं नातं काय?" तिने खोल श्वास घेतला. स्त्री म्हणाली, "माझं नाव काव्या आहे आणि मी अमोलची पहिली बायको आहे." तो शब्द, पहिली बायको, माझ्या काळजात घुसला. मी अमोलकडे पाहिलं. हे खरं आहे का?" अमोलचे डोळे भरून आले. अमोल म्हणाला, "हो, पण पूर्ण सत्य नाही." त्या क्षणी मला जाणवलं, काही गोष्टी सांगायला शब्द अपुरे पडतात. काव्याने सांगायला सुरुवात केली. आमचं लग्न प्रेमाचं होतं, आनंदी, स्वप्नांनी भरलेलं. पण लग्नाच्या 1.5 वर्षात माझ्या आयुष्याने वळण घेतलं. तिचा आवाज थरथरत होता. मला एक गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं, हा आजार आयुष्यभर राहील. हॉस्पिटलचा तो बेड, तिचे अशक्त हात आणि अमोलचं असहाय्य रडणं, सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. काव्या म्हणाली, "मीच अमोलला सांगितलं की तू माझ्यासाठी तुझं आयुष्य थांबवू नकोस. कायद्याने आम्ही वेगळे झालो नाही, पण नात्याने मी त्याला मोकळं केलं." अमोलने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "अनु, मी तुला फसवायचा हेतू नव्हता." माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काव्याकडे पाहिलं. तिच्यात द्वेष नव्हता, फक्त वेदना होत्या. मी हळू आवाजात विचारले, "मग तू मला फोन का केला?" ती म्हणाली, "कारण सत्य लपवून तुला जगताना पाहणं माझ्या माणुसकीला परवडत नव्हतं." हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर पाऊस पडत होता. 3 आयुष्य, 3 वेदना आणि एक प्रश्न. हा फक्त भूतकाळ नव्हता, हा तर येणाऱ्या वादळाचा पहिला इशारा होता. पहिलं लग्न, लपलेलं सत्य. हॉस्पिटलच्या त्या खोलीत 3 जण होते, पण प्रत्येक जण एकटाच होता. मी खिडकीजवळ उभी होते. अमोल शांत बसलेला. काव्या बेडवर टेकून श्वास घेत होती. त्या शांततेत भूतकाळ स्वतः काव्या बोलायला लागला. मी आणि अमोल कॉलेजपासून एकत्र होतो. स्वप्न मोठी होती, पण आयुष्य साधं. ती हसली. लग्नानंतर आम्ही लहानसं घर घेतलं. भांडणंही होती, पण प्रेम मोठं होतं. माझ्या मनात प्रश्न उठला, मग सगळं तुटलं कसं?